उद्या उद्धव ठाकरेंची सुद्धा सभा होते. प्रामुख्याने त्यांचा आरोपाचा अजेंडा आहे तुमच्यावरती, शिंदे साहेबांच्यावरती आणि एकूणच शिवसेनेवरती असतो. याचा काही परिणाम होईल वाटतंय? बघा, आरोप आता 2 वर्ष झाले ते शिव्या शापच देत आहेत. त्यांना दुसरं काही काम उरलेलं नाही आहे. आणि आत्ता जी परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, जी त्या 4 तारखेला जी आहे ही त्यांना आत्तापर्यंत जे आहे ते मृगजाळातून बाहेर आलेलं नाही. पण 4 तारखेची जी परिस्थिती होणार आहे ती त्यांना दिसते. म्हणून मला वाटतं रोज उठल्यानंतर शिव्या शाप, शिंदे साहेबांच्या नावाने जे खडे फोडणं, हे जे आहे हे त्यांचं काम सुरू आहे. पण आम्ही जे आहे ते त्याला टीकेने उत्तर देत नाही. आम्ही टीकेला जे आहे कामातून उत्तर देतो आणि त्याच्याकडे जास्त लक्ष न देता जे आहे हे आपण डेव्हलपमेंट ओरिएंटेड कामं केली, डेव्हलपमेंट ओरिएंटेड गोष्टी बोललं तर ते लोकांना जास्त भावतं. लोकांसाठी आपण काय बोलतोय ते जे आहे स्वतःसाठी बोलतायत. आम्ही जे आहे लोकांसाठी बोलतोय, लोकांसाठी आम्ही काय करणार आणि काय केलंय हे सांगण्याचं काम करतो. आता एवढी मोठी यादी तुम्हाला वाचून दाखवली मी की कोल्हापूरला याच्या अगोदर इतका मोठा निधी जो आहे तो मिळाला नव्हता. निधी देण्याचं काम जे आहे ते कोल्हापूरला जे आहे ते महायुतीच्या सरकारने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांनी केलेलं आहे. आणि मला वाटतं डेव्हलपमेंटवरती जे आहे हे मतदान झालं पाहिजे. डेव्हलपमेंटच्या नावावरती मतदान झालं पाहिजे, ना की कुठला इमोशनल क्वेश्चनवरती, इमोशनल फॅक्टरवरती. बरोबर आहे ना? विशेष प्रेम काय एवढं निवडणुकीमध्ये? मी तुम्हाला सांगितलं निवडणुकीमध्ये नाही आणि ह्याच्या अगोदर निवडणुकीमध्ये तर आहेच, पण डेव्हलपमेंटसाठी पण विशेष प्रेम आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्ही विशेष प्रेम जे आहे महापूर जेव्हा आला तेव्हा देखील शिंदे साहेबांचं विशेष प्रेम, जेव्हा शिंदे साहेब जे मुख्यमंत्री नव्हते तेव्हा देखील विशेष प्रेम जे आहे कोल्हापूरकरांसाठी, कोल्हापूरवरती जे आहे हे शिंदे साहेबांचं पाहिलं. कोविड होतं, कोविडमध्ये देखील शिंदे साहेब जे आहे ते इथे ठाण मांडून बसले होते. तर मला जनतेला सांगायचं आहे, मतदारांना सांगायचं आहे की जो व्यक्ती, जो नेता आपल्यासाठी जे आहे हा धावून येतो, त्या नेत्यासाठी जे आहे, त्या पक्षासाठी, त्या महायुतीसाठी जे सरकार आपल्यासाठी धावून येतं त्यांच्यासाठी आपण मतदान करा, ना की कुठल्या इमोशनल गोष्टीवरती जे आहे हे निवडणूक घेऊन जात आहेत. त्यांना डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट जो आपल्यासाठी काम करेल, जो पक्ष आपल्यासाठी काम करेल, जो सरकार आपल्यासाठी काम करेल, जो व्यक्ती आपल्यासाठी काम करेल त्याच्यासाठी तुम्ही मतदान करा. मला वाटतं आत्ताच शिवसेनेकडून मुंबई नॉर्थ वेस्ट कॉन्स्टिट्युएन्सी तिथून रवींद्र वायकरांना जी आहे ही उमेदवारी जी आहे घोषित झालेली आहे. ती देखील सीट जी आहे हे मोठ्या फरकाने जी आहे ही महायुती ही जिंकेल. पण अजूनही पालघर असेल, ठाणे असेल, मुंबई दक्षिण असेल यांच्या जागा अजून घोषित झालेल्या आता होतील बघा. आता अजून जाहीर झालेलं माझं या सगळ्या ज्या आहेत, ठाणे असेल, पालघर असेल, साऊथ मुंबई असेल, ह्या सगळ्या जागा ज्या आहेत ह्या लगेच आता आज किंवा उद्यामध्ये जे आहेत, आज संध्याकाळपर्यंत जे आहेत किंवा जास्तीत जास्त उद्यापर्यंत या सगळ्या नावं जी आहेत ही नावं फक्त जाहीर होणं, औपचारिकता जी आहे ती फक्त बाकी आहे. कारण की फॉर्म जो आहे तो आपल्याला माहिती आहे 3 तारखेपर्यंत भरायचा आहे. तर मला वाटतं आपली उत्सुकता जी आहे ही जास्त काळ राहणार नाही. आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत ही सगळी नावं जी आहेत ही जाहीर होतील. आणि मोठ्या फरकाने जे आहे पूर्ण मुंबई आणि MMR रिजनमधले जेवढे उमेदवार आहेत, मुंबई, ठाणे जिल्हा आणि पालघर हे सगळ्याचे सगळे NDAचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार जे आहे हे मोठ्या फरकाने जिंकतील. राजसाहेबांनी जर वेळ दिली कल्याणमध्ये सभा घेण्यासाठी, कारण की कल्याणमध्ये देखील मनसेची ताकद जी आहे ती तिथे आहे. आणि राजसाहेबांची सभा झाली, आम्ही त्यांना निवेदन देऊ की आपण तिथे प्रचाराला नक्कीच या. आणि ते आले की आम्हाला आवडेलच खूप. कारण की आता तिथे बघा, शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, त्याचबरोबर तिथे इतर आमचे पक्ष आहेत, TOK आहे, बाकी सगळे छोटे मोठे पक्ष आहेत. एकंदरीत परिस्थिती अशी आहे की सगळ्याचे सगळे पक्ष जे आहेत हे महायुतीबरोबर आहेत. कोल्हापूरवरती नेहमीच जे आहे हे महायुती असेल किंवा शिवसेना असेल, हे नेहमी जे आहे बाळासाहेबांपासून जे आहे कोल्हापूरवरती विशेष प्रेम जे आहे आमच्या सगळ्यांचं आहे. आणि आज जर आपण पाहत असाल की मुख्यमंत्री महोदय राज्यामध्ये जिथे जिथे उमेदवार तिथे सगळीकडे स्वतः जात आहेत, स्वतः तिथे जे आहे हे कार्यकर्त्यासारखं काम करत आहेत. मला वाटतं निवडणूक जी असते ही सगळ्या निवडणूक जी आहे निवडणुकीप्रमाणे लढली पाहिजे. कुठे जो आहे तो कॉन्फिडन्स ठीक असतो, ओव्हर कॉन्फिडन्स येता कामा नये. म्हणून आणि शिंदे साहेबांची ती सवय आहे की कुठलीही निवडणूक असेल तर पूर्णपणे झोकून देऊन जी आहे ती कॉर्पोरेशनची असेल किंवा आमदाराची असेल किंवा खासदारांची असेल, पूर्णपणे जे आहे शिंदेसाहेब त्या निवडणुकीमध्ये झोकून देतात, जेणेकरून चांगला रिझल्ट जो आहे हा त्या ठिकाणी मिळू शकतो.
कारण की आपण पाहिलं आहे की ठाणे जिल्ह्याचा इतिहास आपण पाहिलेला आहे की ठाणे जिल्ह्यामध्ये जे आहे हे पूर्णपणे वर्चस्व जे आहे हे युतीचं त्या ठिकाणी आहे, शिवसेनेचं आहे. म्हणून जे आहे सगळीकडे शिंदेसाहेब जे आहे सगळ्या उमेदवारांनी आणि ज्यांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवला त्यांच्याबरोबर उभं राहण्याचं काम खंबीरपणे हे शिंदेसाहेब करताना दिसतात. महायुतीच्या दिग्गज नेते कोल्हापूर जिल्ह्यात काय कॉन्फिडन्स वाटत नाही? नाही असं नाही, कॉन्फिडन्सचा विषय नाही, हा प्रचाराचा एक भाग आहे. आपण प्रचारामध्ये जेव्हा येतो तेव्हा सभा करत असतो. माझा मित्र जो आहे तो धैर्यशील माने गेले 5 वर्ष जे आहे ते माझ्याबरोबर लोकसभेमध्ये काम करतायत, मंडलिकजी काम करतायत लोकसभेमध्ये सहकारी म्हणून. आणि जिथे जिथे जमेल तिथे तिथे जाण्याचा प्रयत्न जो आहे तो आमच्या सगळ्यांचा असतो. सगळे जे नेते आहेत तिथे मोठे मोठे महाडिक असतील, मुश्रीफ साहेब असतील, हे सगळे लोक जे आहेत हे मंडलिक असतील, हे सगळे काम करतायत इथे त्यांच्या परीने. पण काही गाठीभेटी असतात तिथे जाऊन बाबा लोकांना गेल्यानंतर त्यांना वाटतं की बाबा आमच्याकडे पण येऊन गेले करून. तर हा प्रचाराचा भाग आहे, हा प्रचारासारखा आपण घेतला पाहिजे. या मोहिमेमध्ये आराम करण्यासाठी जे आहे हे डॉर्मेटरीची गरज आहे. लगेचच आपण तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलं आणि लगेचच इतके वर्षापासूनची ही मोहीम चालते पण तेव्हा कधीच तिथे डॉर्मेटरीज किंवा काही झालं नव्हतं. ते डॉर्मेटरीचा प्रश्न जो आहे तो आपण सोडवला आणि तिथे काम देखील सुरू झालेलं आहे. जेव्हा आता नेक्स्ट टाइम या मोहिमेवरती येऊ तेव्हा आम्ही स्वतः जे आहे ते त्या डॉर्मेटरीमध्ये जे आहे ते लोकांबरोबर राहण्याचं काम देखील करणार आहे. आणि त्याचबरोबर या शहरामध्ये राजश्री शाहू समाधीस्थळ सुशोभीकरणासाठी 9,80,80 लाख रुपये मंजूर झालेत. ते पण त्याच्यामध्ये नियम आणि अटी आणि शर्ती ज्या शिथिल केल्या. त्याच्यानंतर गांधी मैदान येथे स्ट्रॉंग वॉटर ड्रेनेज व क्रॉस ड्रेन त्याचं 5 कोटी रुपये निधी मंजूर. आणि त्याचबरोबर कन्व्हेन्शन सेंटर या शहरासाठी, कारण की ऐतिहासिक वारसा लाभलेला हे शहर आहे आणि या शहराला जे आहे स्वतःचं एक कन्व्हेन्शन सेंटर असलं पाहिजे. त्याच्यासाठी 243 कोटी रुपये देखील मंजूर झाले. त्याचं काम देखील लवकरात लवकर सुरू होईल. एकंदरीत या कोल्हापूर, जसं तुम्ही सांगितलं की कोल्हापूरवरती जे आहे विशेष प्रेम आहे, हे विशेष प्रेम फक्त जे आहे इलेक्शनपुरतं मर्यादित नाही, निवडणुकीपुरतं मर्यादित नाही. हे विशेष प्रेम जे आहे हे जेव्हापासून हे सरकार आलेलं आहे तेव्हापासून जे कोल्हापूरला लागेल, रंकाळाचा तलाव असेल त्याचं सुशोभीकरणाचा विषय असेल, जेव्हा या कोल्हापूरला ज्या काही गोष्टी लागल्या, कारण की इतिहास आपल्याला कोल्हापूरचा माहिती आहे अगोदरचा, पण शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा कोल्हापूरला जे आहे हे डेव्हलपमेंटच्या नावावरती जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम हे कोल्हापूर साठी आणि कोल्हापूरकरांसाठी केलेलं आहे. मी कोल्हापूरकरांना खूप इथून आपल्या सगळ्यांच्या माध्यमाने निवेदन करतो की आपण जे आहे हे निवडणुकीमध्ये खूप जो आहे तो इमोशनल प्रचार जो आहे हा सुरू आहे. या इमोशनल प्रचाराला बळी न पडता आपण आपल्यासाठी कोण काम करतंय, कुठला पक्ष आपल्यासाठी काम करतंय, महायुती सरकार जे आहे आपल्यासाठी, आपल्या शहरासाठी काय काम करतंय, कशा प्रकारे काम करतंय हे आपल्या डोळ्याच्या समोर आहे. याच्या अगोदरचा डेव्हलपमेंट आणि आत्ताची डेव्हलपमेंट जी आहे ही मोठा जमीन आसमानचा फरक जो आहे हा कोल्हापूरमध्ये आपल्याला दिसतोय. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय जे आहे येणाऱ्या काळामध्ये देखील जे आहे आपण जर पाहत असाल की पूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंटची कामं जी आहेत ही सुरू आहेत. भविष्यामध्ये कोल्हापूर जे आहे आपल्या सगळ्यांचं हे आशास्थान आहे, श्रद्धास्थान आहे, ते देखील त्याच उंचीचं असलं पाहिजे पूर्ण शहर. त्याच्यासाठी देखील शिंदेसाहेबांचे विशेष प्रयत्न आहेत. जसं बाकी ठिकाणी डेव्हलपमेंट झालं तसं कोल्हापूरमध्ये पण डेव्हलपमेंट जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. जेवढा निधी जो कोल्हापूरला लागणार तेवढा निधी जो आहे शिंदेसाहेब देत आहेत. तर मला वाटतं लोकांनी जे आहे हे डेव्हलपमेंटच्या मुद्द्यावरती आपण मतदान करा. आपला खासदार जो आहे हा कशा प्रकारे लोकसभेमध्ये गेल्यानंतर आपले प्रश्न मांडणार आहे ह्याचा विचार आपण विचार केला पाहिजे. आणि त्याचबरोबर केंद्रामध्ये जे आहे हे आता पुन्हा तिसऱ्यांदा जे आहे हे NDAचं सरकार येतं आहे. हे काय कोणाला ज्योतिषाला सांगायची गरज नाही. आणि जो खासदार सत्तेमध्ये असतो कशा प्रकारे तो त्याची कामं जी आहेत ही करून घेतो याचे देखील खूप उदाहरणं जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. आणि मला वाटतं जे आहे आपल्याला असे खासदार जे आहेत पाठवायचे आहेत की बाबा ते केंद्राकडून जे आहे हे स्वतः तिथे विशेष मांडून लोकसभेमध्ये आपल्यासाठी कोल्हापूरकरांसाठी जे आहे हे निधी जो आहे हा आणू शकतात. राज्य सरकारकडे जाऊन पाठपुरावा करून, पायपीट करून, मेहनत करून जो आपल्यासाठी जो आहे, जो आपल्या कोल्हापूरसाठी, जो आपल्या कोल्हापूरकरांसाठी जो आहे हा मेहनत करेल, जो ॲक्सेसिबल असेल, जो तुमचे प्रश्न जे आहे ते जाणून घेईल, त्याच्यासाठी जे आहे हे आपण मतदान करा.